नमस्कार, मी निरंजन. भाजप किंवा आरएसएस वाल्यांना मी लो आयक्यू बुलडोझर का म्हणतो, हे आता पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. आणि ते सिद्ध आता करणार आहेत निशिकांत दुबे. निशिकांत दुबेंनी सबस्टॅन्टिव्ह मोशन आणून संसदेमध्ये राहुल गांधींच्या विरोधात एक अत्यंत पिंडोक मूर्खपणा केलेला आहे. आणि हे आता स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं प्रकार होणार आहे संपूर्ण संघ परिवारासाठी. पहिले हे दुबे संसदेत काय बोलला आहे का? सभापति महोदय, मैं रूल 352(5) माननीय और 353 माननीय निशिकांत एक दुबे जी, मोशन के लिए खड़ा हुआ. ये जो लीडर ऑफ द अपोजिशन है राहुल गांधी सर, ये अर्बन नक्सल की तरह बिहेव करता है और इसका सोरोस फाउंडेशन के साथ रिलेशन है, फोर्ड फाउंडेशन के साथ रिलेशन है. ये वियतनाम, कंबोडिया, बहरीन, थाईलैंड केवल देशद्रोहियों के साथ मिलकर जाता है और ये कभी चुनाव आयोग पर, कभी संविधान पर, कभी स्पीकर पर, जितने भी संवैधानिक संस्थाएं हैं सुप्रीम कोर्ट पर, उसके ऊपर आरोप लगाता है. मेरा आपके माध्यम से आग्रह है कि एक सब्सटेंसिव मोशन पर राहुल गांधी के ऊपर चर्चा होनी चाहिए, उसकी सदस्यता रद्द होनी चाहिए और कभी भी वो चुनाव नहीं लड़ पाए उसकी चर्चा होनी चाहिए. इस नियम के तहत मुझे इजाजत दी जाए. इसका सभी देशद्रोही, जितने देशद्रोही सर, सेम पित्रोदा सोरोस फाउंडेशन के साथ मिलकर इस देश को टुकड़े टुकड़े करना चाहता है. टुकड़े टुकड़े करने का ये नेता राहुल गांधी है. इसके ऊपर प्रातः 11 बजे तक. आता दुबे हे जे काही तोंडाने जे काही त्यांनी जुलाब केले, याला राहुल गांधींनी अत्यंत शांत आणि संयमी पद्धतीने एक वेगळा व्हिडिओ करून याला उत्तर दिलं. तेही ऐका. मैंने कहा कि जो किसान है वो हिंदुस्तान की नींव है, फाउंडेशन है, और फूड सिक्योरिटी के लिए कांग्रेस पार्टी और हिंदुस्तान लड़ी. नरेंद्र मोदी जी ने हमारी फूड सिक्योरिटी, हमारे किसानों को धोखा दिया है. यूएस के साथ डील करके उन्होंने कपास के किसानों को, सोया के किसानों को, सेब के किसानों को, फल के किसानों को बेच दिया है. हिंदुस्तान की कृषि मार्केट पर सालों से विदेश के लोग कब्जा मारने की कोशिश कर रहे हैं. नरेंद्र मोदी जी ने उनके लिए दरवाजा खोला है. ये सच्चाई है, वो भी जानते हैं, मैं भी जानता हूं. क्यों खोला है? क्योंकि उन पे गले पर चोट लगा रखा है. डोनाल्ड ट्रंप ने नरेंद्र मोदी की लगाम पकड़ी हुई है. मक्का, कपास, सोयाबीन और फल, ये शुरुआत है. नरेंद्र मोदी पूरी कृषि मार्केट के दरवाजे खोलेंगे अपने मित्रों के लिए, अदानी अंबानी जैसे लोगों के लिए, विदेशी ताकतों के लिए. भारत के किसान और पूरा देश जानता है कि नरेंद्र मोदी किसान विरोधी है. वो अपने मित्रों की मदद करता है. पहले भी वो काले कानून लाए थे, अब उन्होंने विदेशी ताकतों के लिए दरवाजा खोल दिया है. अमेरिका के जो किसान हैं, उनके बड़े बड़े खेत होते हैं, हजारों एकड़ के खेत होते हैं, पूरा मैकेनाइज्ड है और उनको सरकार सब्सिडी देती है. आप जानते हो कि हमारे किसानों के खेत छोटे होते हैं, सही एमएसपी नहीं मिलती है और मैकेनाइजेशन का तो नाम ही नहीं है. नरेंद्र मोदी जी ने देश को बेच दिया है, किसानों को बेच दिया है. आप मेरे ऊपर केस डालो, गाली दो, जो भी आपको करना है करो, प्रिविलेज मोशन डालना है वो डाल दो, कोई फर्क नहीं पड़ता. मैंने पार्लियामेंट हाउस में सच्चाई बोली है. आपको सच्चाई अच्छी नहीं लगे वो दूसरी बात है. देश सच्चाई को समझता है. आप कुछ भी करना है कर लो, मैं किसानों के साथ खड़ा हूं, 1 इंच पीछे नहीं हटूंगा. कांग्रेस प्रेसिडेंट खारगे जी, मैं और पूरी कांग्रेस पार्टी, हमारे सब कार्यकर्ता किसानों के साथ खड़े हैं. ये अन्याय हम नहीं होने देंगे. धन्यवाद. आता या सबस्टॅन्टिव्ह मोशनच्या मधून, मांडण्यातून त्या दुबेनी ज्या काही मागण्या केल्या आहेत की राहुल गांधींची खासदारकी रद्द करावी आणि राहुल गांधींना कायमस्वरूपी निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवावं. पहिल्यांदा परिणामांबद्दल बोलू. यातल्या एकाही परिणामाची राहुल गांधींना फिकीर नाही, हे त्यांनी व्हिडिओत सांगितलं. आणि हे खरं तर या मूर्खांनी आतापर्यंत ओळखायला हवं होतं. जो मनुष्य मोतीलाल नेहरू, स्वरूपा राणी ज्यांनी बलिदान दिलं स्वातंत्र्य आंदोलनात, त्या
मृत्युमुखी पडल्या. मोतीलाल नेहरू आणि स्वरूपा राणी यांचे चिरंजीव पंडित जवाहरलाल नेहरू 11 वर्ष तुरुंगात गेले. कमला नेहरू तुरुंगात गेल्या स्वातंत्र्य आंदोलनासाठी. पंडित नेहरूंच्या बहिणी त्याही तुरुंगात गेल्या. विजयलक्ष्मी पंडित असेल, कृष्णा पती असेल, हे सगळे तुरुंगात गेले. पंडित नेहरूंची मुलगी इंदिरा गांधी, राहुल गांधींची आजी, ही तुरुंगात गेल्या. त्यांचे पती फिरोज गांधी हेही तुरुंगात स्वातंत्र्य आंदोलनात गेले. इंदिरा गांधींनी देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. पण सेक्युलरिझम हा सर्वोच्च आहे हे त्यांनी दाखवून दिलं. राजीव गांधींनी या देशासाठी पुन्हा एकदा बलिदान दिलं. त्यांच्या घरामध्ये जे इतकी बलिदानं आहेत राहुल गांधींच्या, त्यांच्या घरामध्ये या देशाचे 3 पंतप्रधान झाले, अत्यंत कर्तृत्ववान, ज्यांनी या देशाची निर्माण केलं, ज्यांनी या देशाला दिशा दिली, ज्यांनी या देशामधला सेक्युलरिझम, सोशलिझम हा टिकवला. ज्या राजीव गांधींनी या देशामध्ये टेक्नॉलॉजीची क्रांती आणली, त्यांचा हा मुलगा आहे. त्यामुळे तो अशा फडतूस निशिकांत दुबेच्या धमक्यांना आणि या असल्या प्रकारच्या इंटिमिडेशनला अजिबातच घाबरणार नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग, याला काय असा मोकाट सोडून दिलेला आहे का? याला कोण विचारत नाही, सल्ला करत देत नाही, काहीच नाही होत का? आता याच्यातून काय होणार आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ. आता या सबस्टॅन्टिव्ह मोशनवरती जर ऍडमिट करून घेतली तर, अजूनपर्यंत सभापतींनी, स्पीकरनी ते जाहीर केलेलं नाही. ओम बिर्ला आता सभागृहात येतच नाहीत, पण ते जे पेनेटी नावाचे स्पीकर होते, त्यांनी हे सगळं गरळ दुबेला ओकू दिली आणि नंतर सभागृह तहकूब करून टाकलं. त्यामुळे आता ते आज त्याच्यावरती काय होतं हे समजेल. त्यांनी हा मोशन ही ऍडमिट करून घेतली का नाही हे अजूनपर्यंत जाहीर केलेलं नाही, पण असं गृहीत धरू ही मोशन जर का ऍडमिट करून घेतली तर काय होईल, तर याच्यावरती संसदेमध्ये चर्चा होईल. ते स्वतः दुबे पण बोललाय की इसके ऊपर सदन में चर्चा होनी चाहिए. त्यामुळे आता याच्यावर चर्चा होईल आणि चर्चा होईल त्यावेळेला काय होईल, हा जे बोललाय, पहिली गोष्ट हा काय म्हटला की राहुल गांधी अर्बन नक्षल सारखे वागतात. या देशाचे गृहमंत्री असलेल्या तडीपार अमित शहांच्या गृह खात्याने हे लेखी उत्तरात लिहून दिलेलं आहे की अर्बन नक्षल नावाचा प्रकार या देशात अस्तित्वात नाही, त्या असेल तर त्याबद्दल गृह मंत्रालयाला माहिती नाही. त्यामुळे हा प्रश्न इथंच गेला. त्यानंतर ते जे काही बोलले जॉर्ज सोरोस बिरोस, आता याच्याबद्दल 2 व्हिडिओ मी आधी केलेले आहेत. पहिला व्हिडिओ केलेला आहे जॉर्ज सोरोसच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संबंधाबद्दल, आणि तेव्हा तर नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यायला हवा हेच त्याला टायटल केलेलं होतं की भारतीय जनता पक्ष आणि जॉर्ज सोरोस या USAIDचा इतका घनिष्ठ संबंध आहे, म्हणजे शेकडो करोडो रुपयाचा संबंध आहे. हा व्हिडिओ केलेला होता डिटेल. हा 2024 साली केलेला व्हिडिओ होता. त्याची पण मी आता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो, वरती आय बटन मध्ये पण लिंक येईल. दुसरा व्हिडिओ केलेला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि CIA काय संबंध होते याच्यावरती. हे दोन्हीही व्हिडिओ कागदोपत्री पुराव्यांसह केलेले होते. याला वर्ष उलटून गेले. आता हे सर्व आणि या व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक पुराव्यांसह आता काँग्रेसचे खासदार लोकसभेमध्ये याबद्दल बोलतील की जॉर्ज सोरोसचे आणि भाजपचे कोणाकोणाचे संबंध आहेत किंवा संबंध राहिलेले आहेत, आणि USAIDचे आणि भाजपचे कसे संबंध आहेत, आणि CIA आणि RSSचे कसे संबंध आहेत होते, हे आता सगळं बोललं जाईल संसदेमध्ये. आणि ते आता सगळं संसदेच्या रेकॉर्डवरती येईल. आणि जर जॉर्ज सोरोसचे आणि राहुल गांधींचे संबंध आहेत, त्या फोर्ड फाउंडेशनचे राहुल गांधींचे संबंध आहेत, तर हा जो देशाचा तडीपार गृहमंत्री ठेवलेला आहे तो काय गवत उपटण्यासाठी ठेवलाय का? खासदारकी कशाला नुसती रद्द करता? कायदेशीर कारवाई करा ना, क्रिमिनल चार्जेस ठेवा आणि सिद्ध करा न्यायालयात. आहे हिंमत. इतकी वर्ष झाली राहुल गांधींची प्रतिमा खर्च करण्यात, 20 वर्ष घालवली भाजपनी.
20 वर्ष तो पप्पू आहे हे दाखवण्यासाठी खर्च केली. त्याने तुम्हाला तो पप्पा आहे तुमचा हे दाखवून दिलं. आणि म्हणून आता तडफड होते की हजारो कोटी रुपये जे खर्च केले राहुल गांधींची प्रतिमा खराब करण्यासाठी, त्याचा तर कवडीचा उपयोग झाला नाही. उलटी ज्याची खोटी प्रतिमा निर्माण करण्यासाठी मोदीची, की फार 56 इंच का सीना है, लाल आग दिखाएंगे आणि एक अकेला सब पर भारी, तो आता 4-5 बायकांना सुद्धा घाबरतो, महिला खासदारांना. हे आता सगळ्या जगासमोर आलं आणि ते जगासमोर यांच्याच लोकसभेच्या स्पीकरनी आणलं, ऑन रेकॉर्ड आणलं. देशाच्या संसदेच्या रेकॉर्डवर आता हे कायम राहणार की 5-6 महिला खासदारांना घाबरून नरेंद्र मोदी संसदेत आले नाहीत. हे संसदेच्या रेकॉर्डवर कायम राहणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींची चर्चा होणार. त्याच्यानंतर राहुल गांधी देशद्रोह्यांच्या बरोबर हे परदेशात जातात असं बोलला. मग पुन्हा तोच प्रश्न की तडीपार अमित शहा करतोय काय, त्याची अपात्रता, तो किती नालायक आहे गृहमंत्र्याच्या जबाबदारी सांभाळायला, हे निशिकांत दुबेंनी सभागृहात सांगितलं. याचा अर्थ अत्यंत अपात्र आणि नालायक आहे त्या पदाला भूषवण्यासाठी. कारण वारंवार हे होत आहे. मोदी म्हणतात देशामध्ये घुसखोर येतात, बिहारमध्ये बोलले, झारखंडमध्ये बोलले, बंगालमध्ये बोलले, आता आसाममध्ये बोलतायत घुसखोर घुसखोर घुसखोर. हे घुसखोरी रोखायची जबाबदारी कोणाची? गृहमंत्री असलेल्या अमित शहाची, कारण तो बीएसएफचा इन्चार्ज आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा. पण तो अपात्र आहे, अकार्यक्षम आहे, हे मोदी जाहीर सभांमधून बोलतात. हे आता निशिकांत दुबे बोलला की देशद्रोह्यांबरोबर प्रवास करतात, अर्बन नक्षल किंवा काय ते जॉर्ज सोरॉस आणि त्या कोण तो याचं फंडिंग काय त्याची मदत घेतो राहुल गांधी म्हणून, त्याचे संबंध आहेत असं बोलला. अरे न्यायालयात धमक असेल तर सिद्ध करा ना, गवत नका उपटू तिथं बसून. जबाबदारी दिली ना कायदेशीर, करून दाखवा ना कारवाई, हिंमत असेल तर. आणि आता त्या निमित्ताने म्हणून मी मुद्दाम त्या 2 थंबनेल दाखवल्या की सोरॉसचे आणि भाजपचे कसे संबंध आहेत. कागदोपत्री पुराव्यांसह केलेले व्हिडिओ आहेत. एक काहीतरी 22 फेब्रुवारी 2024 का 25चा आहे, 25चा, आणि एक त्याच्या आधीचा आहे. सीआयएचे आणि आरएसएसचे काय संबंध, भाजप आणि सोरॉसचे काय संबंध. त्यामुळे आता हे सगळं, हे सबस्टॅन्टिव्ह मोशन जी आणलेली आहे, सबस्टॅन्टिव्ह, या मोशनवरच्या चर्चेच्या निमित्ताने आता भाजपचे आणि आरएसएसचेच कसे या देशद्रोह्यांबरोबर संबंध आहेत हे आता उघड येणार आणि ते संसदेच्या रेकॉर्डवर येणार आणि ते निशिकांत दुबेमुळे येणार. आणि हे सगळी चर्चा झाल्यानंतर राहुल गांधींच्या खासदारकीला तर काहीच धोका लागणार नाही, काहीही होऊ शकत नाही. पण ते भोकाड पसरणारं बाळ बोरग असतं ना एखादं, की सारखं लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी भोकाड पसरायचं, तसं हे निशिकांत दुबे करतोय. याच्या आधी त्याने ती 5-6 पुस्तकं आणली, असंच भोकाड पसरलं, घाणघाण बोलला आणि स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि मुद्द्याकडून लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. आताही तो तेच करतोय. पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, एप्स्टाईन फाईल्समध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारा तो जेफ्री एप्स्टाईन, याच्याबरोबरचे हरदीप पुरीचे संबंध, त्या हरदीप पुरीचे 440 वेळेला झालेल्या ईमेल्स जेफ्री एप्स्टाईन बरोबर, तो दादांत खोटं बोलला की 3-4 वेळा भेटलोय, त्याच्या ईमेल्स आहेत. हरदीप पुरीला जेफ्री एप्स्टाईनची सेक्रेटरी हरदी असं म्हणायची, हरदी, इतकी जवळीक होती हरदीप पुरीची. आणि हाही जेफ्री एप्स्टाईनला डिअर जेफ्री म्हणायचा, हे लक्षात घ्या. आणि हरदीप पुरी हे पहिल्या या मेल्स सुरू होतात ऑक्टोबर 2014ला, ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान होते आणि हरदीप पुरी त्यांच्या अँबॅसेडरच्या फॉरेन सर्व्हिसेसच्या नोकरीतून निवृत्त झालेले होते. निवृत्त झाल्यानंतर हरदीप पुरी हे सगळं जेफ्री एप्स्टाईन बरोबर करत होता. खूप गोष्टी अजून बाहेर येतील. याच्याकडून लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे. त्या अमेरिकेबरोबर ट्रेड डील करत असताना जे लोटांगण घातलंय त्याच्यावरून लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे. म्हणून निशिकांत दुबे अशा काहीतरी मरकट चाळे करतो.
माकडचाळे. पण हे खूप चांगलं झालं. या दोन्हीच्या लिंक मी दिलेल्या आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, वरती आय लिंकच्या बटन मध्ये पण दिलेलं आहे, आय बटन मध्ये पण देतोय. हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. भाजपचे आणि सोरॉसचे काय संबंध आणि RSSचे CIA काय संबंध, हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा, पुराव्यांसह आहेत तिथे. त्यामुळे हे आवर्जून बघा. आणि याच्या पुढे हे जे सारखं सारखं थोबाड उचकटणं आहे ना, सोरॉस सोरॉस सोरॉस, हे बंद करा. आणि सोरॉसचे आणि या देशातल्या लोकांचे जर संबंध असतील तर तो गवत उपटणारा तडीपार जो ठेवलाय ना गृहमंत्री पदावर, त्याला हुसकून लावा. पहिली गोष्ट, तो अपात्र आहे, तो अकार्यक्षम आहे त्याची जबाबदारी निभवायला, हा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. हे सर्वांनी, कारण माझ्याही व्हिडिओवरती काही काही जण येऊन मूर्खासारखं अशा कॉमेंट करत असतात, त्यांना हे मुद्दाम सांगतोय. आता निशिकांत दुबे कोण? जसं मागे एकदा मी बोललो होतो, निशिकांत दुबेंची पत्नी ही निशिकांत दुबेंची बहीण आहे. बहिणीशी लग्न केलेला हा निशिकांत दुबे हा एका हिंदुत्ववादी पक्षाचा खासदार आहे आणि दुसऱ्यांवरती चिखल उडवण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतः गोवामध्ये माखलेला आहे. इतका चारित्र्यहीन मनुष्य. आता काही दिवसांपूर्वी सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद घेऊन याच्या डिस्प्रपोर्शनेट ऍसेट्स बद्दल पत्रकार परिषद घेतली होती. आणि ती नुसती पत्रकार परिषद घेतलेली नव्हती, लोकपालमध्ये दाखल असलेल्या खटल्यानुसार ते कागदपत्र होते. म्हणजे याची पत्नी निशिकांत दुबे आणि त्याची पत्नी यांचे 15 वर्षापूर्वी 2009 साली यांचे असलेले ऍसेट्स हे 50 लाख रुपयाचे होते. 50 लाख. 2024 साली ते 31 कोटी रुपयाचे. 31 कोटी. 50 लाखाचे 31 कोटी. आता किती पट, किती टक्के वाढ वगैरे करत बसा गणित. 2014च्या ऍफिडेव्हिटमध्ये निशिकांत दुबेनी त्याच्या बायकोचे मुव्हेबल ऍसेट्स हे 1 कोटी रुपयाचे आहेत, 1 कोटी 3 लाख रुपयाचे आहेत असं जाहीर केलं होतं. आणि स्थावर मालमत्ता इममुव्हेबल ऍसेट्स हे 5 कोटी 53 लाख रुपयाचे आहेत असं जाहीर केलं होतं. 2019 साली त्याच्या बायकोचे मुव्हेबल ऍसेट्स हे 1 कोटी वरून 3 कोटी 72 लाखावरती गेले आणि इममुव्हेबल ऍसेट्स हे 5 कोटीवरून 9 कोटी 35 लाखावरती गेले. म्हणजे एकूण त्याचे ऍसेट झाले 13 कोटी 2019च्या ऍफिडेव्हिट प्रमाणे. म्हणजे 10 वर्षात 50 लाखावरून 13 कोटी रुपये झाले. 2024 साली तिचे एकटीचे मुव्हेबल आणि इममुव्हेबल ऍसेट्स, आता ती म्हणजे याची पत्नी म्हणा किंवा याची बहीण म्हणा, 40 कोटी रुपयांवरती गेले. आता या 40 कोटी रुपयाच्या ऍसेट्समध्ये ऍफिडेव्हिटमध्ये असं सांगितलं की 8 कोटी रुपयाचं त्यांनी काही लोकांकडून लोन घेतलं, कर्ज घेतलं. या 8 कोटी रुपयाच्या कर्जामध्ये तिने त्यातल्या एका कर्ज देणाऱ्याचं नाव सांगितलं. त्याचं नाव अभिषेक झा, की अभिषेक झा कडून दुबेंनी 1 कोटी 20 लाख रुपये घेतले. आता हे जे अभिषेक झा आहेत यांनी लोकपालच्या केसमध्ये हे लिहून दिलं की मी 1 रुपयाचं त्यांना लोन दिलेलं नाही. आणि यांनी मात्र सांगितलं की अभिषेक झा कडून 1 कोटी 20 लाख रुपये घेतले. आणि त्यांनी असं सांगितलं की मी यांना काही दिलेलं नाही. त्याच्यातले आणखीन गमतीचा भाग की हाच अभिषेक झा याच निशिकांत दुबेच्या विरोधात अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. आता विरोधी निवडणूक लढवणारा 1 कोटी रुपये असे हाताने कर्ज देतो. बरं, याच्या व्यतिरिक्त उरलेले 6 कोटी 80 लाख रुपये कोणी दिले कर्ज हे सांगितलंच नाही. आता याचा दुसरा भाग की 2014च्या ऍफिडेव्हिटमध्ये याच्या पत्नीचं किंवा बहिणीचं निशिकांत दुबेच्या वर्षाचं उत्पन्न 4 लाख रुपयापेक्षा कमी होतं. 2014 साली वर्षाचं उत्पन्न 4 लाख रुपयापेक्षा कमी होतं. ते 2024 साली 2.25 कोटीवर गेलं. काय करायला लागली ही?
की वर्षाला 4 लाख म्हणजे महिन्याला 30-35 हजार रुपये जिचं उत्पन्न होतं, ते महिन्याचं 30-35 हजार रुपयाचं उत्पन्न डायरेक्ट महिन्याला 20 लाख रुपयावरती गेलं 10 वर्षात. मग ती जे काही व्यवसाय करत असेल ते या देशातल्या नागरिकांना सांगा ना करायला. त्यांचंही उत्पन्न जाऊ द्या असं 30,000वरून 20 लाखावरती. हा असा निशिकांत दुबे. मी जे म्हटलं आधी की त्याची पत्नी ही त्याची बहीण आहे, बहिणीशी त्यांनी लग्न केलेलं आहे. आता हे हिंदू धर्मातल्या किती जणांना मान्य आहे मला माहित नाही. ते कदाचित मोहन भागवतांना मान्य असेल किंवा भैया जोशींना मान्य असेल किंवा आणखीन कोणाकोणाला मान्य असेल, मधुसूदन वैद्यांना मान्य असेल. पण हे असे हिंदुत्ववादी आणि अशा पद्धतीने विषय फक्त डायव्हर्ट करायचा म्हणून असे काहीतरी आचरट चाळे करत असतात. पण माझी पुन्हा सगळ्या दर्शकांना विनंती की दोन्ही व्हिडिओ जॉर्ज सोरोस आणि भाजपचे काय संबंध, कोणाकोणाबरोबर संबंध आणि RSS आणि CIA काय संबंध होते, हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. इथं डिस्क्रिप्शन मध्येच त्याची लिंक दिली आहे. मला आणखीन एक विनंती करायची आहे. बऱ्याच व्हिडिओजला असं होतं की व्हिडिओ आल्यानंतर काही वेळाने त्याला हाईपचं बटन ऍक्टिव्हेट होतं. तर हाईपचं बटन नक्की क्लिक करा. बघा ते हाईपचं बटन तिथं येतंय का, हाईप असा जो स्टार असतो तिथं त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. या सगळ्या दुबेच्या प्रकाराबद्दल आणि राहुल गांधींना आयुष्यभरासाठी निवडणुकीतून बेदखल करावं ही जी मागणी केलेली आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे इथं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करावं सांगा. कारण आपल्याला या मूर्खांचा हा कावेबाजपणा, कपटीपणा हा सातत्याने जास्तीत जास्त लोकांसमोर उघडा करायचा आहे. एवढं सहकार्य तुम्ही नक्कीच कराल. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.